राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भ प्रदेश प्रमुख प्रफुल्ल पटेल यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असलेल्या या निवडणुकांसाठी पक्षाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आपली स्वबळावर तयारी सुरू केली आहे। तसेच महायुतीतील पुढील धोरण आणि भाजपा विरोधातील रणनीतीवर त्यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत। चला जाणून घेऊया काय म्हणाले प्रफुल्ल पटेल। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या निमित्तानं विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या ताकदीवर आपली तयारी करत आहे आणि आज त्याची विधिवत आम्ही सुरुवात केली आहे। आज नागपूरच्या या मीटिंगमध्ये आम्ही फक्त आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या जिल्ह्याची आमची चर्चा आता होणार आहे आणि नक्कीच या मीटिंगच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण जेव्हा आमची मीटिंग आमची होतील जून-जुलैमध्ये आम्ही सगळ्या 11 जिल्ह्यामध्ये जाऊन येणार। त्या हिशोबाने आम्हाला वाटते की नक्कीच विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल। नागपूर महानगरपालिकेमध्ये किती सीटांची मागणी तुम्ही करणार आणि अजून आमच्या महायुतीमध्ये संयुक्तपणे लढावा की वेगवेगळा आम्ही लढावा हे अजून आमचा काही निर्णय झालेला नाही आणि माझा असा अंदाज आहे की शक्य आहे तिथे आम्ही महायुती म्हणून आम्ही लढणार, जिथे शक्य नसेल तिथे आम्ही इलेक्शनचा निकाल नंतरही गरज पडली तर एकमेकांना सहकार्य करून महायुतीच्या लोकांना तिथे पदावर बसवण्याचं आम्ही काम करतो। एक खंत व्यक्त केली आहे तुम्ही सभासद नोंदणी करिता नेमकं काय करायला पाहिजे आणि का बरं? सभासद नोंदणी आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुरुवात आहे आणि आतापर्यंत जे काही आमच्या नोंदणी अभियान चालू आहे, काही जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आमच्या लोकांनी काम केलं आहे, काही जिल्ह्यामध्ये अजून आम्ही मागे आहोत, कमी आहोत। त्याच्यासाठी आज हा मेळाव्याच्या निमित्त आम्ही सूचना केली आहे। अजून आमच्या सभासद नोंदणीला अजून 1-1.5 महिना बाकी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सूचना केल्यानंतर आणि जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्यानंतर हे सदस्यता जे आम्हाला अभियान चालू आहे त्यामध्ये भरपूर आमचे लोक आमच्यासोबत जुळतील। एक युतीमध्ये जे पक्षाला जितक्या मंत्रिपद मिळालेले आहेत त्या पक्षानेच ठरवायचं असते की त्या जागामध्ये कोणाला मंत्री करायचं आणि आमच्या 10 जे मंत्रिपद आहे राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आमच्याकडे जागा रिक्त होती, त्यामध्ये आम्ही छगन भुजबळ साहेबांना त्या जागेवर मंत्री केलं आहे आणि ही पार्टीच्या आणि फक्त पार्टीच्याच डिसिजन आहे। कोणाच्याही सूचनाप्रमाणे आम्ही कुठलाही निर्णय केलेला नाही। बघा, असं नाही आहे की आम्ही विदर्भामध्ये कुठे कमी आहोत। ही वस्तुस्थिती आहे की एवढे वर्ष आम्ही काँग्रेसबरोबर असून आम्ही कमी जागा लढत आहोत आणि आता महायुतीमध्ये आल्यानंतर स्वाभाविक आहे की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे सिटिंग आमदार बरेच होते। महत्त्वाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी राज्यामध्येही आहे आणि विदर्भामध्ये विशेष आहे। तो थोडा कमी जागा मिळाल्या, त्यामुळे आम्ही जितक्या मिळाल्या त्या जागा आम्ही निवडून आणली। पण नक्की प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यामुळे विदर्भाच्या राजकीय वर्तुळात आता मोठी हालचाल दिसून येत आहे। महायुती आणि स्वतंत्र रणनीती यावर होणाऱ्या चर्चांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रंग आणि निर्धार काय असणार हे पुढील काळातच स्पष्ट होईल।
ताज्या घडामोडींसाठी बघत रहा सिटी न्यूज.